संकल्पना छात्रों की गूंज या कार्यक्रमाची कॅम्पेनची अशी आहे। एकीकडे आपण पाहता रस्त्यावरती उतरली। दुसरीकडून मला असं वाटतं की पद्धतीने त्यांनी अनेक महाविद्यालयांमध्ये जाऊन काँग्रेसचे शहजादे राहुल यांना प्रकाश झोतात आणण्यासाठी महाविद्यालयांमध्ये दमदाटी करून युवकांना आणण्याचा प्रयत्न केला। पण इथं आपण पाहताय की उत्स्फूर्तपणे युवक एकत्र आले, वंदे मातरमचा जयघोष करतायत आणि अगर वंदे मातरम कहना होगा असं ठणकावून सांगतायत। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। काँग्रेस असं म्हणतंय की भाजप आहे ते आमच्या कार्यक्रमाला बदनाम करताय। मुळात तुम्ही काँग्रेस तर आपण पाहता आता राहुल गांधी अगदी काही वेळातच त्यांचा ताफा जो आहे तो कार्यक्रम स्थळाकडे जाण्यासाठी निघेल। सोशल मीडियाचा देखील काँग्रेसकडून सध्या प्रभावीपणे वापर जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। छात्रों की गूंजच्या पोर्टल नुसार या मोहिमेचे विविध शहरांमध्ये टप्पे जे आहेत ते पार पडलेले आहेत। राजस्थानमधल्या कोटा असो, उत्तराखंडमधलं देहरादून असो, उत्तर प्रदेशमधलं प्रयागराज असो, या ठिकाणी संवाद सत्रांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळालेला आहे आणि आता पुण्यामध्ये हे कॅम्पेन होत आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, मोठ्या संख्येने जेनझी विद्यार्थिनींची उपस्थिती आपण सध्या तर पाहतोय। तर आमच्या प्रतिनिधींकडून या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। मात्र ही दोन दृश्य सध्याच्या घडीला आपण पाहताय, ज्या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये राहुल गांधी दुपारी आलेले होते त्या ठिकाणाहून त्यांचा ताफा जो आहे तो आता काही वेळातच निघेल आणि कार्यक्रम स्थळी जो आहे ते पोहोचणार आहेत। AISSMS कॉलेज मैदानामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये भाजपचा वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। या कॅम्पेनला उत्तर म्हणून भाजपकडून वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। पुणे विद्यापीठामध्ये विद्यापीठ परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही दोन्ही दृश्य आताच्या घडीची पुण्यामध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी, राजकीय घडामोडी घडतायत। पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम, ज्याची वेळ आहे संध्याकाळी 7:10 तर या कॅम्पेनला उत्तर म्हणून, काँग्रेसला उत्तर म्हणून पुण्यामध्ये भाजपकडून वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। काल आपल्याला माहिती आहे NSUI आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा राडा झालेला होता। ज्या ठिकाणी राहुल गांधींचा कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमस्थळी आपण जाणार आहोत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, मोठ्या संख्येने जेनझी विद्यार्थिनींची उपस्थिती सध्या आपण पाहतोय। दृश्यालय कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती आहे आणि थोड्याच वेळात राहुल गांधी या कार्यक्रमस्थळी पोहोचतील आणि काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते देखील कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी राहुल गांधीची वाट बघितली जाते। ज्या कॉलेजमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे त्याच कॉलेजच्या प्रांगणात शाहू महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याला राहुल गांधी अभिवादन करतील आणि मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत। आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व काँग्रेसचे नेते उपस्थित आहे। मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। राहुल गांधी नेमकं काय बोलणार याकडे या सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे, कार्यकर्त्यांचं देखील लक्ष लागून आहे। कारण देशभरात राहुल गांधींनी अशा पद्धतीचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत। आपला पुण्याचा कार्यक्रम, जो कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, याच कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील CUEP कॉलेजमध्ये जो काही राडा झाला त्यावर राहुल गांधी काही बोलणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। राहुल गांधी आज दुपारीच पुण्यात दाखल झाले। ज्या ठिकाणी राहुल गांधी थांबले होते त्या हॉटेलवरती काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत, नेत्यांसोबत राहुल गांधींनी बैठक देखील घेतलेली आहे। या संपूर्ण कालच्या घटनेचा आढावा देखील घेतलेला आहे आणि आता थोड्याच वेळात राहुल गांधी यांचा ताफा या कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहे। तर दुसरीकडे भाजपकडून देखील या कार्यक्रमावरती आरोप केले जात आहेत। ज्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला आणलं गेलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना पैसे देऊन आणलं गेल्याचा आरोप हा भाजपकडून केला जात आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील या आरोपांची पडताळणी करू। योगेश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतोय। तरी तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, ज्या ठिकाणी राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये उतरलेले आहेत त्या ठिकाणाहून काही वेळातच त्यांचा ताफा निघेल। शाहू